नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक मोठाभाऊ सीताराम ठाकरे यांचा भव्य नागरिक सत्कार व सेवापूर्ती गौरव समारंभ सोहळा नुकताच पार पडला। या सोहळ्याला माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, युवा नेते आविष्कार भुसे आदींसह मान्यवर उपस्थित होते। पर्यवेक्षक मोठाभाऊ सीताराम ठाकरे यांनी 34 वर्षाच्या आपल्या सेवा काळामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर पुढे जात असताना संस्थेच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिले। विशेष बाब म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जाऊन शालेय विद्यार्थ्यांची भावी पिढी घडवण्यासाठी स्वतःला झोकून दिले। तसेच गावाच्या सर्वांगीण विकासात देखील त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला। कुसुंबा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डोंगराळ येथे पर्यवेक्षक या पदावर महत्त्वाची भूमिका बजावून मोठाभाऊ ठाकरे यांनी मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यामध्ये संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला। विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नेहमीच आपली ओळख उभी केली। ठाकरे यांनी गेल्या 34 वर्षात शैक्षणिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला। या कार्याची दखल घेत श्री ठाकरे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या धर्मपत्नी अनिताताई भुसे यांच्यासह माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे, युवा नेते आविष्कार भुसे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, इंदुबाई भदाने, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाने, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सुनीताताई शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव, नाशिक येथील डॉक्टर संदीप पाटील, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, कुसुंबा येथील उद्योजक विश्वनाथ शिरोडे, प्राचार्य आर.व्ही. गढरी, कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक चेतन शिंदे, संचालिका गायत्री शिंदे, सरपंच, उपसरपंच तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन इंगळे, डोंगराळे। धन्यवाद। एक प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो, ही जी जमीन आहे सगळ्या या शाळेसाठी मोठ्या भाऊंनी दिलेले आहे, त्यांच्या वडिलांनी दिलेले आहे आणि गेल्या 34 वर्षापासून या शाळेत सेवा देताना अविनाश रावसाहेबांनी सगळी जबाबदारी मोठ्या भाऊंवर टाकलेली होती आणि या 34 वर्षात अनेक विद्यार्थी या शाळेतनं बाहेर पडून अनेक मोठमोठ्या पदांवर आहेत। अविनाश रावसाहेबांचं अभिनंदन करावंसं वाटतं, त्यांच्या वडिलांचं, सगळ्यांचं। कुसुंबा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यासपीठावर 2 अतिशय चांगले शिक्षक, त्याच्यातला एक आमदार आणि दुसरा भावी आमदार, आणि त्याच्यामुळे प्रशासकीय सेवेतही अनेक जण मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत। खऱ्या अर्थाने शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला या न्यायाने गेल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मोठा भाऊ आज सेवानिवृत्त होत आहे। जगाच्या इतिहासामध्ये बहुमोल असं दान, ज्ञानदानाचं काम त्यांनी केलेलं आहे। तसेच
सर्वात महत्वाचं भूदान या कुटुंबा एज्युकेशन